चकली बनवायची तर अचूक प्रमाण अत्यंत गरजेचं आहे। तर आज मी इथे या चकल्या बनवते। यामध्ये भाजणी अतिशय सोप्या पद्धतीने केली, अचूक प्रमाण आहे। 1 किलोच्या प्रमाणात बनते आणि चकल्या बघा काय सुंदर काटेरी होतात। तेलात अजिबात चकली विरघळणार नाही, त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत। आणि काटा काढायचा असेल ना तुम्हाला कुठला, तर चकलीचा काटा एकदा काढून बघा, काय आनंद होतो तुम्हाला सांगते। तोडूनही दाखवते, मस्त हलक्या फुलक्या खुसखुशीत। पटकन रेसिपी सुरू करूया। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। यावर्षी देखील आपण 1 किलो चकलीच्या भाजणीची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। पण यावर्षीची भाजणी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। आणि त्याचसोबत काय चकली बनवताना आपल्या चुका होतात, मिस्टेक्स होतात तेही बघणार आहोत। म्हणजे खूप साऱ्या टिप्स आहेत, जवळपास 10च्या घरात तरी टिप्स नक्की असणार आहेत। जसजसा व्हिडिओ पुढे जाईल तसतशा मी तुम्हाला टिप्स देत राहील। तर सगळ्यात आधी चकलीची ही 1 किलो चकलीची भाजणी आहे, ही कशी बनवायची ते बघूया। सो 1 किलोची जी भाजणी आहे ती बरोबर 6 कप मेजरमेंटला होते। आता ही भाजणी बनवण्यासाठी गेल्या वर्षी आपण सगळी धान्य धुवून सुकवून आणि मग भाजून घेतली होती, पण यावर्षी आपण ती स्टेप गाळतोय। याचं कारण असं की बरेच जण भारताबाहेर राहतात आणि तितकं करायला तितकासा वेळ नसतो। तुम्हाला वेळ असेल, साग्रसंगीत करायची असेल तर तो व्हिडिओ नक्की रेफर करा। पण यामध्ये आपण प्रमाण जवळपास तेच ठेवलेलं आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं की एक कापड घ्यायचं, ओढणी सुती कापड, त्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हलकंसं ओलसर ते कापड करून घ्यायचं। आता त्यावर सगळ्यात आधी घालायचं आहे तांदूळ। तांदूळ व्यवस्थित ओलसर पाण्याने त्या फडक्याने पुसून घ्यायचं, म्हणजे त्यावर जे पावडर असते किंवा पावडरचं कोटिंग असतं ते निघून जातं। आता तांदूळ काढून घ्यायचा। आता त्याच पद्धतीने चणा डाळही आपण घालणार आहोत। चणा डाळही त्यावरचं जे पावडरचं कोटिंग आहे ते सगळं स्वच्छ काढून घ्यायचं। त्यानंतर मूग डाळ घालायची। मूग डाळचं पण व्यवस्थित त्या कापडाला पुसून घ्यायची, ओलसर कापडाला। त्यानंतर घ्यायची उडदाची डाळ, तीही ओलसर कापडाला छानपैकी पुसून घ्यायची। बऱ्याचदा काय होतं ना, चकली कधी कधी चिवट होते, चामट होते, तर कधी कधी ती मऊ पडते। तर काय होतं ना, आपण धान्य कशी भाजतो त्यावर चकलीचा पोत अवलंबून असतो। शक्यतो धुवून वाळवलेल्या धान्य भाजून घेतले तर चकलीचा पोत खूप छान राहतो। पण जेव्हा गडबड असेल तेव्हा ही स्टेप, म्हणजे जेव्हा विक्रीसाठी भाजणी तयार केली जाते तेव्हा या पद्धतीने ती बनवली जाते, कारण तितका वेळ नसतो साग्रसंगीत भाजणी तयार करायला। आता दुसरी गोष्ट म्हणजे धान्य जर नीट भाजली गेली नाही तर चकलीमध्ये खमंगपणा, म्हणजे त्या भाजणीत खमंगपणा उतरत नाही आणि मग ती चकली चवीला खमंग लागत नाही। दुसरी गोष्ट, जर भाजणी धान्यामध्ये तांदूळ सोडून डाळींचं प्रमाण खूप असतं, त्या डाळींमध्ये असतात प्रथिनं। ती जर जास्त खूप खमंग खरपूस भाजली तर त्या प्रथिनांचं जाळं तयार होतं त्या भाजणीमध्ये, आणि त्यामुळे चकली तयार झाली की ती अशी चिवट होते किंवा खाताना त्याला खूप श्रम पडतात। सो त्यामुळे धान्य भाजणं ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे मध्यम आचेवर आता मी इथे गॅस सुरू केला आहे, तर आपण ही सगळी धान्य एक एक करून भाजून घेणार आहोत। सो सगळ्यात आधी जो आपण तांदूळ घेतला आहे, हा तांदूळ मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचा। तांदूळ हलकासा फुलत गेला पाहिजे, पॉपकॉर्न सारखा, पण त्याचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे, ब्राउनिश नाही झाला पाहिजे। असा तांदूळ छानपैकी फुलला की हा तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत। आता तांदूळ छान खमंग भाजून झाला की पुढची स्टेप, म्हणजे पुढचा आपण जो पदार्थ घालतो ते चणा डाळ। आता चणा डाळ आपण मध्यम आचेवर छान एकसारखी भाजून घ्यायची। हलकासा त्याला असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली, हलकासा लालसर रंग यायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकाल की मग चणा डाळही काढून घ्यायची। आता याच पद्धतीने आपण मूग डाळही घेऊयात। मूग डाळही छान खमंग भाजून घ्यायची, खरपूस नाही करायची, खमंग भाजायची। ब्राउनिश केली की ती खरपूस होते, खमंग भाजायची। हलकासा लालसर रंग आला की ती काढून घ्यायची। उडदाची डाळही घालायची, मध्यम आचेवरच एकसारखी ढवळत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत, खमंग भाजेपर्यंत भाजून घ्यायची। आणि सगळ्यात शेवटी घ्यायचे आहेत पोहे। पोह्यांमुळे चकलीमध्ये छान असा खुसखुशीतपणा ॲड होतो। पोहे धुवून वगैरे घ्यायची गरज नाही, पोहे कच्चेच घ्यायचे आणि ते छान भाजून घ्यायचे। आता ही सगळी धान्य भाजून झाली की यामध्ये घालायचे धने, अख्खे धने आणि जिरे।
हेही खमंग भाजून घ्यायचे. हाय हीटवर भाजायचे नाही, नाहीतर त्याचा रंग बदलतो आणि त्या मसाल्यांचा कडवटपणा उतरतो. खमंग भाजून झाले, हलकासा सुवास तरवळायला लागला की गॅस बंद करायचा. हे भाजलेले धने जिरे भाजणीमध्ये घालायचे आणि हे सगळं भाजलेलं जिन्नस एकजीव हाताने करून घ्यायचं. हलकंसं थंड झालं. आता हे थोडं 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 दळलं तुम्ही की गिरणीमध्ये जायचं आणि दळून आणायचं. गिरणीतून दळून आणताना शक्यतो गव्हावर भाजणी कधीच दळायची नाही. तांदूळ आधी जर टाकला असेल किंवा ज्वारी टाकली असेल तर त्यावर ती दळून घ्यायची, म्हणजे बाकी पिठं त्यामध्ये मिसळत नाहीत, त्याचं मिक्स नाही होत. पीठ चाळायची चाळणी घ्यायची आणि हे चाळून घ्यायचं आणि वरचा जो भुगा राहतो डाळींचा तांदळाचा तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून पुन्हा फिरून घ्यायचा. भारताबाहेर राहणाऱ्या जनतेकडे मिक्सरचे फार चॅलेंजेस असतात, कारण वॅटेज फार कमी असतं आणि त्या स्पीडला ते तितकं हवं तसं ग्राइंडरवर करायचं झालं तरी जमत नाही. तर इथे मी मिक्सरवरच दळली. यावर्षी मी गिरणीत अजिबात दळली नाही आहे. चक्कीवर केली तरी चालेल, घरी चक्की असेल तर, पण तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मिक्सरवर केली. आता भारताबाहेर तुम्ही राहत असाल, मिक्सर कमी वॅटचा असेल तर काय करायचं, साधं आहे. कॉफी ग्राइंडर्स येतात, स्पाइस ग्राइंडर्स येतात, कॉफी ग्राइंडर येतात. ते जर तुमच्याकडे असेल तर क्वांटिटी कमी बसेल, पण त्याच्यात हे छानसं दळलं जाईल. खमंग अशी भाजणी माझ्याकडे आहे तयार. तर या सगळ्या आपण खूप साऱ्या टिप्स ऑलरेडी बघितल्या आहेत. आता इथून पुढेही खूप साऱ्या टिप्स आहेत, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका आणि टिप्स नका मिस करू. तो 1 किलो भाजणी आहे, त्यासाठी मी इथे 3 कप पाणी घेतलं आहे, उकळायला ठेवलं आहे, गरम करायला ठेवलं आहे. आता यामध्ये घालूयात तेल. सो मोहन जर चकलीमध्ये आपण मोहन कमी घातलं ना तर चकली जी खुसखुशीत व्हायला पाहिजे ती तशी खुसखुशीत होत नाही, त्यामुळे मोहन घालणं गरजेचं आहे. पण मोहन जर जास्त प्रमाणात झालं तर चकली विरघळते, त्यामुळे तेलाचं प्रमाण अगदी योग्य हवं. सो इथे मी पाव कप मोहन घातलेलं आहे. मी इथे 3 कप पाणी घेतलं आहे. छान व्यवस्थित एकजीव करूयात. आता यामध्ये घालूयात मसाले. मसाल्यांमध्ये घालायचे लाल तिखट, त्यानंतर चवीपुरतं मीठ, हेही करूयात मिक्स. धणेपूड 1 मोठा चमचा. छानशी अशी उकळी आली आहे पाण्याला, उरलेलं तिखटही मी घालून घेते. आता गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण हे भाजणीचं पीठ आहे, हे पीठ घालूयात. गॅस करते आता बंद. यामध्ये घालूयात ओवा आणि पांढरे तीळ आणि हे करूयात पटकन मिक्स. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. असं मिक्स करून झालं. आता तेल मोहन घालणं का गरजेचं आहे, कारण तेल आहे ना, हे जे कण आहेत भाजणीचे कण त्यामध्ये घुसतं आणि त्यामुळेच चकली छान अशी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता ही जी वाफवतोय ही वाफ काढताना जर उकड काढताना जर पाण्याचा अंश कमी पडला तर चकली आहे ना कुरकुरीत होते, पण खुसखुशीत नाही बनत. आणि कारण काय आहे ना की हे जे पाणी आहे त्याचीच वाफ ॲक्च्युली तयार होते आणि ती वाफ बाहेर होते. जर खूप पाणी कमी पडलं तर ती वाफ पटकन बाहेर येत नाही आणि चकली कडक होते. आणि खूप पाणी झालं म्हणजे पचपटीत खूप मऊ ही झाली उकड तर मग भसाभस पाण्याची वाफ होऊन बाहेर येते आणि मग चकली मऊ पडते. सो ही सगळी भाजणी काढून घेऊयात. सो तुम्हाला अशी पूर्ण अशी एकत्र मळायला त्रास होत असेल तर थोडी थोडी घेऊन ही मळून घ्या. आता बघा याला छान एकसंधपणा ऑलरेडी आहे. आता ही व्यवस्थित मळून घ्यायची. लागलं तर अगदी थोडासा गरम पाण्याचा हात आपण घेणार आहोत, पण ही गरम गरम असतानाच छान मळून घेऊयात. चला इथे हे ना छानपैकी मळून घेतलं आहे. अगदीच लागलं तर हलकंसं गरम पाणी मी घेतलं होतं मळण्यापुरतं, पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता कायम आहे ना चकली बनवताना ती साच्यामध्ये घालण्यापूर्वी ही अशी मळून घ्यायची भाजणी, म्हणजे मग जेव्हा आपण ही चकली पाडणार आहोत ना साच्यातून तेव्हा त्याचे तुकडे पडत नाही. सो ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. याच्यात अजिबात आहे ना कुचराई करू नका. हे छान असं
एकसंध गोळा तयार झाला पाहिजे. आता हे झालं छान एकसंध की इथे घ्यायचा आहे हा चकलीचा साचा. यात हा गोळा घालून घ्यायचा. जितका शक्य असेल तितका प्रेस करायचा. शिगोशिक नाही भरत आहे मी, कारण मग चकली पाडायला खूप त्रास होतो. चकलीची अटॅचमेंट आहे खाली. आता हा असा साचा आपला सज्ज झाला की बटर पेपर घ्यायचा किंवा कुठलाही डिश घेतली तरी चालेल आणि छान अशी चकली पाडायची. वा, तुम्ही बघू शकाल काय सुंदर काटे येत आहेत. रंगही सुरेख आलेला आहे. हे असे छान काटे पडले ना की तो जो आनंद असतो ना, आहा. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे सील करायचं. याची जी टोकं आहेत, आतलं टोक आणि बाहेरचं टोक, म्हणजे चकली तळताना ते सुटत नाही. आता आणखी एक तयार करूयात. काय सुंदर काटेरी चकली पडते. आणि आता आपण या चकल्या मस्तपैकी तळूयात. आता चकली का विरघळते? सगळ्यांचा गैरसमज असतो की जेव्हा आपण उकड काढून चकली बनवतो किंवा वाफवतो चकलीचं कोरडं पीठ तेव्हा चकली विरघळते. अजिबात असं नाही आहे. तुमचं तेलाचं तापमान कसं आहे त्या अंदाजाने चकली विरघळते. आता तेल जर इथे पुरेसं गरम झालं नसेल तर चकली हमखास विरघळते. म्हणजे चकली तळण्यासाठी तेलाचं तापमान 100 डिग्री सेल्सिअसच्या वर हवं. कमी तेल तापलेलं असेल तर काय होतं, चकली जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा त्याचं चकलीचा बाहेरचं जे आवरण असतं त्यातून पटापट 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 वाफ बाहेर यायला सुरुवात होते. आता ती जेव्हा वाफ येते तेव्हा त्यामध्ये छोटी छोटी छिद्र पण तयार होतात. ते छिद्रातून हे जे कमी तापलेलं तेल आहे ते आत घुसतं, पण तेल पुरेसं तापलं नाही आहे, त्यामुळे चकली आतमध्ये छान शिजत नाही. पण ही वाफ पण ते तेल तापल्या नसल्यामुळे आतलं जे भाग आहे त्यातही पुरेसं हवेचा दाब किंवा हवा निर्माण होत नाही आणि परिणामी चकली तेलामध्ये विरघळते. आता दुसरी गोष्ट, तेल जर तुम्ही कडकडीत गरम केलं तर काय होतं, चकली तेलात सोडल्या सोडल्या त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते सील होतं. मायलॉट रिॲक्शन होते, सील होतं. पण आतमध्ये जे पाणी आहे, चकलीच्या आतमध्ये पाण्याचा अंश आहे, त्याची जी वाफ आहे ती वाफ बाहेर यायला जागा नाही उरत आणि त्यामुळे ती वाफ आत कोंडली जाते आणि तळताना जरी ती चकली छान अशी कडक वाटली बाहेरनं तरी आतमध्ये ती लिपलिपीत किंवा मऊ राहते आणि थोड्याने पूर्ण मऊ पडून जाते. त्यामुळे तेलाचं तापमान अगदी योग्य हवं चकली तळत असताना. अगदी तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर काय करायचं, चकली तळायला सुरुवात करण्याआधी तेल थोडंसं एक 6 ते 7 मिनिटं मीडियम टू हाय हीटवर गरम करायचं. तापमान मध्यम आचेवर करून घ्यायचं. एक छोटीशी चकली सोडायची आणि ही व्यवस्थित तळून बघायची. छान तळली जाते ना, व्यवस्थित तेल गरम झाले ना, विरघळते का नाही विरघळते, हे सगळं टेस्ट करायचं. हे आता व्यवस्थित तळली गेली आहे, म्हणजे ही खाली सेटल झाली आहे कढईच्या खाली. आता हे काढूयात आणि आता ॲक्च्युअल चकली तळायला सुरुवात करूयात. सो पहिला देवाचा मान. आता याच पद्धतीने पुढच्या चकल्याही तळते. सो खूप चकल्या ॲट अ टाईम नाही घालायचं, एक 2 ते 3 पुरेशा होतात. आता चकली तळत असताना ही हलकीशी खाली सिंक व्हायला सुरुवात झाली की ही उलटवायची आणि ही वरची बाजू पण छानपैकी तळून घ्यायची, म्हणजे ही सगळ्या बाजूने छान तळली जाते आत बाहेर. आता इथे तुम्ही बघू शकाल ही चकली आहे ना हलकीशी, म्हणजे त्यातले बबल्स तर अगदी जवळपास गेले आहेत आणि अशी तेलाच्या कढईच्या बुडाला सिंक व्हायला लागली. याचा अर्थ समजायचा की चकली व्यवस्थित तळून झालेली आहे. आता यातलं तेल जे आहे पूर्ण असं निथळून घ्यायचं. मला फोर्क खरंच खूप बरा पडतो चकलीसाठी म्हणून मी फोर्क वापरते. आणि हे ठेवूयात टिश्यू पेपरवर. पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या घ्यायच्या आहेत तळून. टेम्परेचर मी थोडंसं वाढवते, कारण चकलीमध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे ना टेम्परेचर खाली खाली जायला सुरुवात होते. ते तापमान उतरू नये म्हणून सुरुवातीला थोडं वाढवते आणि मग मला असं वाटलं की चकल्या आता छान सेटल झाल्या, थोडं कमी करते. हा पण घाना छानपैकी आपला बनवून आहे तयार. हेही काढूयात.
रंग पण बघा, काटे बघा काय सुरेख आलेल्या आहेत. चकलीमध्ये मला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडत असेल तर ती म्हणजे ती अशी मस्त काटेरी होऊन त्याच्यासारखं सुख नाही. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त टिप्स सकट आणि रेसिपी सकट. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.